उल्हासनगर हिल लाइन पुलिस स्टेशन के पास 3 दिन से लापता 3 साल की बच्ची की अधजली लाश मिलने से पूरे इलाके में सनसनी फैल गई है। बच्ची के परिजनों और स्थानीय निवासियों में गहरा आक्रोश व्याप्त है। गुमशुदगी की शिकायत के बावजूद पुलिस की ढिलाई। उल्हासनगर 3 क्षेत्र की 3 वर्षीय बच्ची की गुमशुदगी की शिकायत 18 नवंबर की रात करीब 11 बजे हिल लाइन पुलिस थाने में दर्ज कराई गई थी। इसके बावजूद पुलिस ने तुरंत कार्रवाई करने के बजाय मामले को हल्के में लिया। गुरुवार को बच्ची की अधजली लाश पुलिस स्टेशन से कुछ ही दूरी पर मिलने से पुलिस की कार्यशैली पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। परिजनों की सोशल मीडिया पर अपील। बच्ची की गुमशुदगी के बाद उसके परिजनों ने सोशल मीडिया पर बच्ची की तस्वीर साझा करते हुए लोगों से बच्ची के बारे में जानकारी देने की अपील की थी। मामले की जांच जारी। डीसीपी सचिन गोरे ने जानकारी दी कि बच्ची की लाश को पोस्टमार्टम के लिए भेजा गया है। पोस्टमार्टम रिपोर्ट के बाद मामले की सच्चाई सामने आने की संभावना है। फिलहाल डीबी पथक और क्राइम ब्रांच ने मामले की जांच शुरू कर दी है। स्थानीय निवासियों का पुलिस पर गंभीर आरोप। स्थानीय निवासियों ने हिल लाइन पुलिस के वरिष्ठ अधिकारी अनिल जगताप और उनके कर्मचारियों पर आरोप लगाया है कि वे क्लब, जुआ और वसूली में व्यस्त रहते हैं। उनकी लापरवाही के कारण क्षेत्र में पहले भी हत्या और गोलीबारी जैसी घटनाएं हो चुकी हैं। इस बार भी बच्ची की हत्या और अधजली लाश मिलने से लोगों का आक्रोश चरम पर है। 18 तारखेला जे दवाखान्यात जाताना मुलगी हिच्यासोबत होती आणि ही तिथं आपलं हॉस्पिटलला जायला निघाली आणि पोरीकडे दुर्लक्ष झालं। पोरगी तिथून तिला गेली घरी गेली, पण ती घरी आली नाही मुलगी आणि मुलीला शोधत 4 दिवस झालं मुलीला शोधती ती। आणि त्यानंतर आज माझ्या घरी आली, म्हणले मॅडम तुमचे कॅमेरे मला चेक करायचे। म्हणलं ठीक आहे। पोलीस पण आलेले होते, कॅमेरे चेक करत होते। कॅमेरे चेक करता करता इथून फोन आला की इकडे एक लाश भेटली म्हणून सनी लहान मुलीची 3.5 वर्षाची मुलगी आहे, पण ती कोणाची आहे काय ते अजून आम्हाला माहित नाही। आणि घराच्या थोडं अंतरावरचे खाई आहे इकडे खाली, तिथं त्या मुलीला असं मतलब जळेल एकदम, मुलीचा चेहरा वगैरे काही दिसत नाही आहे, त्या अवस्थेत मुलगी भेटली आहे। इथून पुढे आता पोलीस कारवाई करताय, काय निर्णय भेटतो आम्ही बघू आता। एवढ्या सर्व महिला उभ्या आहेत, सर्वांना मुली आहेत। आता असा प्रश्न पडलाय की आम्ही मुलीला जन्म द्यावा का नाही द्यावा, का पोटातच मारून टाकावा, असं सर्व लेडीज सवाल विचारताय मला। आणि आज ह्या मुली ही 3.5 वर्षाची मुलगी आहे, तिची अवस्था बघा पूर्ण तिला जाळली आहे, तिच्या अंगावर कपडाही नाही आहे। म्हणजे याचा अर्थ आम्ही काय समजायचं, काय झालंय त्या मुलीला। आज आम्हाला सर्व महिलांच्या डोळ्यात अश्रू आहे की आज आमच्या एरियामध्ये अशी घटना झाली। सोमवारी 18 तारीखपासून माझी पोरगी लापता आहे। 4 दिवसापासून मी पोलिसांच्या पाठीमागे फिरते, जेवढे पोलिस नाही फिरत आहेत तेवढे मी फिरते। 4 नंबर काय, कल्याण काय, कोरेगाव काय, मोरेगाव काय, मला नाही माहिती। त्या गावात मी फिरली मा पोरीसाठी, पण त्या पोरीचा लापता आहे। आज ती पोरगी कोणाची भेटली देवत न करो, ते पोरीचे आईबाप कुठून पण चालून येऊ, ते तकदीरामध्ये देव त्याच्या आईबापाईला। पण माय पोरगीला मी एवढी इच्छा करून बोलते की माय पोरगी मला आज संध्याकाळ गेलो काही धुंडून द्यावा, मला तेवढंच म्हणणं आहे। फाशी द्या त्याला, फाशी। एक पण कोणी सोडून बदलापूर घटनेला पण असं गल्ले गली धुंड त्याला वाज घेऊन कुत्रे मागायला लावा, त्याला धुंडून काढा, त्याला फाशी द्या, फाशी। असा माणूस कधी दुबारा कोणत्या पोरीवर नजर पण नाही ठेवले पाहिजे। उल्हासनगर झोनमधील हिल लाइन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो 18 तारखेला रात्री 23 वाजता दाखल आहे। त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं डीबी पथक, क्राइम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत। सध्या जो मृतदेह आहे तो PM साठी आपण पाठवत आहोत। PM नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल। 2 दिवसांपासून ती बेपत्ता आहे। जवळपास 3.25 वर्षाची ती मुलगी आहे। काही प्राइम ऑफिसर अजून तपासात निष्पन्न झालेले नाही। पोलीस पुढील तपास करत आहोत। तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।